मनाचा ज्ञान विज्ञान संस्कृतीचा वेद 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 आरोग्याचा वेद शिक्षणाचा क्रीडा जगताचा हा वेद गुन्हेगारीचा वेद हा न्यायाचा शौर्य बलिदानाचा हा वेद शासनाच्या योजनांचा राजनीतीचा वेद शासनाच्या योजनांचा राजनीतीचा वेद जीवनाचा या मनाचा ज्ञान विज्ञान संस्कृतीचा वेद 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 साहित्याचा वेद संगीताचा नाट्य चित्रपटांचा हा वेद परंपरांचा वेद अध्यात्माचा जत्रा उत्सवांचा हा उद्योगाचा सहकाराचा बालजगाचा वेद उद्योगाचा सहकाराचा बालजगाचा वेद जीवनाचा या मनाचा ज्ञान विज्ञान संस्कृतीचा वेद 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 वेद. नमस्कार, मी दर्शना धटिंगण. वेद न्यूज मध्ये आपलं स्वागत. आजच्या विशेष घडामोडी. नाशिक परिक्षेत्रातील विशेष पोलीस महानिरीक्षक प्रतापराव दिघावकर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर गेल्या महिनाभरात शेतकरी फसवणुकीबाबतच्या 593 तक्रारी त्यांच्या आवाहनानं दाखल झाल्या. नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रतापराव दिघावकर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी केलेल्या आवाहनावर गेल्या महिनाभरात शेतकरी फसवणूकबाबतच्या 593 तक्रारी आल्या असून त्यापैकी 97 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसंच यामुळे शेतकऱ्यांना तब्बल 2,74,582 इतकी रक्कम परत मिळालेली आहे. त्याबरोबरच दिघावकर यांनी विभागातील प्रशासकीय आणि कायदा सुव्यवस्थेच्या कामाचा देखील आढावा घेतला आहे. याबाबत त्यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. मी नाशिक परिक्षेत्राचा पदभार स्वीकारल्यानंतर 8 तारखेला मी सर्व पत्रकार बंधूंशी बोललो होतो आणि त्यावेळेस सांगितलं होतं की माझा 2 दिवसाच्या विजिटर्समध्ये बरेचसे शेतकरी बंधू मला भेटायला आले होते आणि त्यांच्या व्यथा जाणवल्या. त्या दिवशी मी पहिल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये बोललो की शेतकऱ्यांना कोणी जर फसवत असेल तर त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई होईल आणि मी सर्व पत्रकार बंधू, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया यांना अंतःकरणपूर्वक धन्यवाद देतो. तर वर्तमानपत्रात बातमी आल्याबरोबरच दिंडोरी तालुक्यातले ते पेपर कटिंग दाखवून 14 शेतकऱ्यांचे जवळपास 55 लाख रुपये मिळाले. काही ठिकाणी RTGS झाले. माझ्या अधिपत्याखाली असलेल्या 5 जिल्ह्यांच्या सर्व SPंशी बोललो आणि खूपच सकारात्मक पद्धतीने आम्ही काम केलेले आहे. मी सर्व पत्रकार बंधूंना माहिती दिलेली आहे. आतापर्यंत जे शेतकऱ्यांचं द्राक्ष, डाळिंब, टोमॅटो, मका किंवा भाजीपाला त्यांचे जे पैसे व्यापाऱ्यांनी बुडवले होते 2016 पासूनच्या ते 2020 पर्यंतच्या केसेसवर आम्ही कॉन्सन्ट्रेशन केलेलं आहे आणि सांगायला अत्यंत समाधान वाटतंय की आतापर्यंत 5 जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांचे 1,86,00,000 रुपये त्यांना मिळाले आहेत. 127 व्यापाऱ्यांनी लिहून दिले आहेत की आम्ही सर्व शेतकऱ्यांचे पैसे देणार. असे फसवणूक झालेल्या रकमेपैकी
2,74,00,000 रुपये शेतकऱ्यांना कॅश रूपाने मिळालेले आहेत आणि व्यापाऱ्यांनी 107 व्यापाऱ्यांनी लिहून दिलेलं आहे की 3,65,88,000 रुपये ते पण 8 दिवसात शेतकऱ्यांना मिळणार आहे. तसेच काही व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांबरोबर व्हिडिओ कॉलवर कॉन्फरन्सिंग कॉलवर बोलून 40 लाख रुपये देण्याचे कबूल केले आणि याचं मी महत्वाचं श्रेय मी सर्व पत्रकार बंधूंना देतो की त्यांनी या विषयाला खूप महत्व दिलं आणि ही मोहीम याच्या पुढे सुद्धा आमची चालू राहणार आहे. आतापर्यंत जवळपास 5,65,00,000 रुपये मिळाल्याचं नमूद झालेलं आहे. याच्यामध्ये खास करून निफाड तालुका असेल, दिंडोरी तालुका असेल, कळवण तालुका असेल, देवळा तालुका असेल आणि बागलाण तालुका असेल, यामध्ये प्रामुख्याने द्राक्ष, डाळिंब, कांदा या 3 पिकांच्या बाबतीत शेतकऱ्यांची फसवणूक झाली होती आणि मला वाटतं शेतकऱ्यांचे पैसे मिळवण्याचं हे भारतातलं रेकॉर्ड असेल की फक्त 20 ते 22 दिवसाच्या काळात 5,65,00,000 रुपये शेतकऱ्यांना मिळाले. त्याचप्रमाणे सुशिक्षित बेरोजगार युवकांना सुद्धा फसवणाऱ्या टोळ्या धुळे, जळगाव, नाशिक या जिल्ह्यामध्ये कार्यरत होत्या आणि जवळपास सुशिक्षित बेरोजगार युवकांना तुम्हाला MSCV मध्ये नोकरी लावतो, टाटा मोटर्स मध्ये लावतो, PWD मध्ये लावतो असं खोटं आमिष दाखवून शेतकऱ्यांच्या मुलांना फसवणाऱ्या टोळ्या कार्यरत झाल्या होत्या आणि अशा एकूण 15 अर्ज आमच्याकडे आले 15 टोळ्यांच्या विरोधात आणि 1 कोटीची फसवणूक होती. तर त्याच्यापैकी आम्ही 33,33,000 पैसे या टोळ्यांकडून हस्तगत करू. जे सुशिक्षित तरुण शेतकऱ्यांची मुलं ज्यांना फसवलं जात होतं त्यांची सुद्धा 33,33,000 रुपये त्यांना परत केले आहेत आणि 2 गुन्ह्यांमध्ये परत 3,95,000 4 लाख रुपये ते पण 3 दिवसात देण्याचं कबूल केलं. याच्या पुढे शेतकऱ्यांची किंवा शेतकऱ्यांच्या मुलांची फसवणूक याला आम्ही टॉप प्रायोरिटी देणार आहोत. त्याचप्रमाणे गुन्हेगार दत्तक योजना की ज्यांच्या विरुद्ध 7 वर्षात चोरी, जबरी चोरी, दरोडा, खंडणी असे सक्रिय गुन्हेगार आम्ही सर्व रेकॉर्डवर आणलेले आहेत आणि सक्रिय गुन्हेगारांची यादी पूर्ण 5 जिल्ह्यांमध्ये 3,768 जे ऍक्टिव्ह क्रिमिनल आहेत त्यांना 1 कॉप 1 क्रिमिनल गुन्हेगार दत्तक योजनेमध्ये प्रत्येक गुन्हेगार हा 1 कॉन्स्टेबलला त्याची जबाबदारी देण्यात आली आहे आणि 1 कॉप 1 क्रिमिनल मध्ये 3,765 रेकॉर्डवरचे गुन्हेगार त्यांना 2,793 कॉन्स्टेबलला दत्तक देण्यात आलेले आहे आणि त्यांच्यावर निगराणी ठेवण्याचं काम सुरू आहे. याप्रमाणे मी पहिल्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये जे बोललो होतो त्याचा ऍक्शन टेकन रिपोर्ट ATR कार्यपालन अहवाल मी आज मीडियाला सादर करतो. वेब न्यूजसाठी सिनियर कॉरेस्पॉन्डंट कमलाकर तिवडे, नाशिक. नाशिक शहर स्मार्ट होत असलं तरी नागरिकांना सुविधा जर मिळाल्या नाहीत तर स्मार्ट सिटीचा उपयोग काय असा प्रश्न उपस्थित केला जातोय. कारण आता CBS परिसरातील स्मार्ट रस्त्याची गैरसोय लक्षात आली आहे. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत स्मार्ट सुविधा नागरिकांना मिळाव्यात यासाठी नाशिक महानगरपालिकेनं त्र्यंबक नाका ते अशोक स्तंभ हा रस्ता स्मार्ट केला आहे. परंतु हा रस्ता स्मार्ट झालाय खरा, पण नागरिकांना त्याचा उपयोग घेता येत CBS सिग्नल जवळील कोणत्याही प्रकारच्या डाव्या हाताने जाण्यासाठी मार्ग न ठेवल्यानं वाहनांच्या तिथे रांगा लागत आहेत. काही दिवसांपूर्वी आयुक्त आणि महापौर यांनी या भागात शौचालयाची पाहणी करण्याकरता आले असताना येथील नागरिकांनी या समस्येचं निराकरण करावं अशी मागणी त्यांच्याकडे केली होती. यावेळी महापौरांनी देखील या चौकशीची पाहणी केली जाईल. नुकत्याच झालेल्या स्मार्ट सिटी विषयावर महासभेत याबाबत कोणताही पाठपुरावा झाला नसल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे या सिग्नलमुळे
नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागणार आहे असं दिसून येत आहे. नागरिकांनी या त्रासाबद्दल न्यायालयात दाद मागणार असल्याचं सांगितलं. या नाशिक शहरामध्ये सीबीएस चौकामध्ये योगायोगाने महापालिका आयुक्त आणि सन्माननीय महापौर साहेब शौचालयाची काहीतरी पाहणी करायला आले होते स्वच्छतेचं. तर मी इकडून जात असताना अचानक मला ते दिसले. तर सीबीएसचा जो सिग्नल आहे, हा जो स्मार्ट सिटीचा रोड बनवलेला आहे, यू टर्न मारायला तिन्ही बाजूने एवढा त्रास होतो. हा स्मार्ट सिटी करण्याला आमचा विरोध नाही, पण लोकांना सुविधा दिल्या पाहिजे. जर सिग्नल जर असला तर यू टर्न मारता येत नाही. एवढा त्रास होतो की 15-20 मिनटं लाईन लागते. मग या स्मार्ट सिटीचा उपयोग काय? स्मार्ट सिटीला आमचा विरोध नाही. म्हणजे स्पीड ब्रेकर टाकलेले स्मार्ट सिटीचे अगदी खालीवर टाकलेले एका साईजचे नाही आहेत आणि अत्यंत निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे. एवढा भ्रष्टाचार त्याच्यात झालेला आहे. त्याची चौकशी चालू आहे. आम्ही सुद्धा उच्च न्यायालयामध्ये या स्मार्ट सिटीच्या विरोधात मी सुद्धा केस टाकणार आहे. अत्यंत एवढा त्रास होतो. एवढे खड्डे पडले सीबीएसला, महापालिका आयुक्ताच्या बंगल्याजवळ किंवा महापालिका राजीव गांधी भवनजवळ एवढे खड्डे आहेत. त्यांना दिसत नाही का? टू व्हीलरवाल्यांना एवढा त्रास होतो चालायला. खड्ड्यात गाडी गेल्यानंतर लोकांना मणक्याचे त्रास होतात. नाशिक शहरामध्ये एवढे खड्डे पडले. मग हे काय करतं काय प्रशासन? फक्त खड्ड्यांच्या नावाने पैसे खायचे, टक्केवारी खायची, हेच काम चालू आहे ना यांचं. नाशिककरांनी काय अपेक्षा करायची महापालिकेकडून? इथं शौचालयामध्ये संडास बाथरूमचे पैसे घेतले जातात. महानगरपालिकेचं काय काम आहे? लोकांकडून टॅक्स घेता तुम्ही आणि लोकांना सुविधा द्यायची ऐवजी लोकांकडून पैसे लुटतात. संडासचे पैसे द्यायचे, लघवीचे पैसे द्यायचे. मग महापालिकेचं काय काम आहे? जनतेला फक्त पिळवणूक करायची, जनतेकडून फक्त पैसे वसूल करायचे. हा एक कलमी कार्यक्रम झाला का? हे कुठली पद्धत चालू आहे? हे काय आपण म्हणजे लोकशाहीमध्ये आहोत का हुकुमशाहीमध्ये? काय चाललंय? नाशिक शहर स्मार्ट होत असलं तरी नागरिकांना सुविधाच जर मिळाल्या नाहीत तर शहर स्मार्ट करून फायदा काय, असा प्रश्न यावेळी नागरिकांनी उपस्थित केलाय. वेद न्यूजसाठी सिनियर कॉरेस्पॉन्डंट कमलाकर तिवडे. माजी खासदार समीरभाऊ भुजबळ यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. शुभेच्छुक दिलीप खैरे, प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र राज्य तथा नाशिक जिल्हा अध्यक्ष अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद नाशिक. प्रगतीच्या वाटेने जाऊ या साथीने. नाशिकचे विकास पुरुष माजी खासदार समीरभाऊ भुजबळ यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. शुभेच्छुक दिलीप खैरे, प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र राज्य तथा जिल्हाध्यक्ष अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद नाशिक. प्रगतीच्या वाटेने जाऊ या साथीने. महाराष्ट्राचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री नामदार छगनरावजी भुजबळ साहेब तसंच माजी खासदार माननीय श्री समीरभाऊ भुजबळ साहेब यांना उदंड आयुष्यासाठी अनंत शुभेच्छा. शुभेच्छुक श्री राहुल विष्णुपंत बलक, चेअरमन सक्षम बहुउद्देशीय सेवा सहकारी संस्था, चेअरमन श्री राजेंद्र जगताप, अटल ज्योती निर्माण सहकारी संस्था मर्यादित, सिन्नर. प्रगतीच्या वाटेने जाऊ या साथीने. नाशिकचे विकास पुरुष माजी खासदार समीरभाऊ भुजबळ यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. शुभेच्छुक दिलीप खैरे, प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र राज्य तथा जिल्हाध्यक्ष अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद नाशिक. प्रगतीच्या वाटेने जाऊ या साथीने. नाशिकचे विकास पुरुष माजी खासदार समीरभाऊ भुजबळ यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. शुभेच्छुक दिलीप खैरे, प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र राज्य तथा जिल्हाध्यक्ष अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद नाशिक.
प्रगतीच्या वाटेने जाऊया साथीने. ग्रीन गरुडा वेदांत एंटरप्राइजेस अधिकृत वितरक सोलर वॉटर हीटर, सोलर ॲग्रिकल्चर पंप, ऑन ग्रिड सिस्टीम, ऑफ ग्रिड सिस्टीम, सोलर होम लाईट, सोलर स्ट्रीट लाईट आकर्षक दरात उपलब्ध. आमचा पत्ता ऑफिस क्रमांक 2, दीप ज्योती अपार्टमेंट, लोकमान्य हॉस्पिटल जवळ, धात्रक फाटा, नाशिक. आमची दुसरी शाखा प्लॉट क्रमांक 77, गणेश नगर, पाईपलाईन रोड, सातपूर, नाशिक. संपर्कासाठी मोबाईल क्रमांक 9850061303. नेमका उपचार उपलब्ध नसलेल्या डेंग्यूपासून बचाव करणं हे आपल्याच हातात आहे. अंगावरती आणि पायावरती पांढरे पट्टे असलेल्या एडिस या डासापासून प्रसार होणाऱ्या या रोगाला अटकाव करण्यासाठी आपल्या परिसरातील पाणी साठवण्याचे ड्रम्स, पिंप, टाक्या, रांजण, मडकी प्रत्येक आठवड्याला धुवून नंतरच पाणी भरा. आणि हो, या साठवणुकीच्या माध्यमांना झाकणं घाला. डेंग्यूच्या डासांची संख्या रोखण्यासाठी कूलर, फ्रीज, कुंड्यातील पाणी बदलणं हे गरजेचं आहे. यासोबतच घराचं छत, बाल्कनी, बेसमेंटमध्ये पाणी साचता कामा नये. आपल्या परिसरातील भंगार सामान, टायर्स, नारळाच्या करवंट्या यांची रवानगी घंटागाडीमध्ये करा आणि विहिरी, टाक्या, कारंजे, हौद यामध्ये गप्पी माशांची पैदास करा. बांधकाम व्यावसायिकांनी टाक्यांमध्ये अळीनाशक औषध फवारणं हे गरजेचं आहे. व्यावसायिक बंधूंनी टायर्स, भंगार छताखाली किंवा प्लॅस्टिकनं झाकून ठेवावे. डेंग्यू, मलेरिया सारखे रोग आपण रोखू शकतो. डासांची वाढ होणार नाही याची खबरदारी घेऊन. परिसर स्वच्छ, डेंग्यू हिवताप मुक्त. AICTE व DTE मान्यता प्राप्त तसंच MSBTE शी संलग्न अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम श्री कपिलधारा पॉलिटेक्निक, मुक्काम पोस्ट वाकी, कावनई रोड, तालुका इगतपुरी, जिल्हा नाशिक. प्रवेश सुरू 2020-21 साठी. ST, SC, SBC, NT, VJDT प्रवेश मोफत. ओपन, OBC फक्त ओपन किंवा OBC फक्त 9,000 रुपयांमध्ये प्रवेश. ST, SC, SBT, NT, VJDT विद्यार्थ्यांना वसतिगृहामध्ये राहण्याची आणि जेवणाची मोफत सोय. इगतपुरी तालुक्यातील विद्यार्थ्यांना बस सेवा मोफत. ITI पेक्षाही चांगला कोर्स. 100% नोकरीची खात्री. मेकॅनिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक अँड टेली इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी या सर्व शाखांमध्ये प्रवेश उपलब्ध. सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक शासकीय शिष्यवृत्ती भेटणार. घोटी ऑफिसचा पत्ता मार्केट कमिटीच्या मागे, मुक्काम पोस्ट घोटी, तालुका इगतपुरी, जिल्हा नाशिक. संपर्कासाठी फोन नंबर 7350458722 किंवा 8888644943 किंवा 9552618333 किंवा 8208129930. आदिती डेव्हलपर्स घेऊन आले आहे यशोदा गार्डनचा लक्झरियस प्रोजेक्ट. प्रदूषण विरहित आणि निसर्गरम्य परिसरात 2 बेडरूम हॉल किचनचे लक्झरियस रो बंगलो, ते देखील फ्लॅटच्या किमतीत. तुम्ही तुमच्या घराचे बजेट सांगा, आम्ही तुमच्या घराचे स्वप्न साकार करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून देण्यास सहकार्य करू. विद्येचे माहेरघर असलेल्या आडगाव शिवारात आणि 15 ते 20 मिनिटाच्या अंतरावर असलेल्या ओझर एअरपोर्टची कनेक्टिव्हिटी अशा वैविध्यपूर्ण आदिती डेव्हलपर्सच्या यशोदा गार्डनला अवश्य भेट द्या आणि आपल्या घराचे स्वप्न साकार करा. अधिक माहितीसाठी संपर्क आदिती डेव्हलपर्स, विशाल राऊत, 9021984333, अभिजित राऊत, 8928008333. नाशिक आहे मिसळची राजधानी आणि साधना मिसळ खवय्यांची राणी. तब्बल 65 वर्षांची परंपरा सर्वात जुनी मिसळ साधनाची.
तर्री रस्सा चटकदार मिसळ भारी, कांदा शेव पापड लिंबाची चव न्यारी. सहपरिवार किंवा मित्रांसह मिसळ खायची म्हटलं की सर्वांना आठवतो बारदान फाटा. प्रशस्त जागेत ग्रामीण जीवनाचा अनुभव, स्वच्छ वातावरणात आरोग्यदायी पदार्थ, ग्राहकांसाठी तत्पर सेवा. मिसळ सोबत मठ्ठा, ताक, सोलकढी आणि गुळाच्या जिलबीची लज्जत. साधना रेस्टॉरंट मध्ये 20 प्रकारची पानं, त्यात फायर पान, आईस पान, प्रसिद्ध उंट, घोडा, बैलगाडीची लयलूट, आमले बंधूंचं नाशिकशी अतूट नातं. साधनाच्या चटकदार स्वादाचे तुम्ही शौकीन व्हाल. पार्किंगसाठी प्रशस्त जागा, हरदेव बाग, मोतीवाला कॉलेज रोड, बारदान फाटा, गंगापूर रोड, नाशिक. आदिती डेव्हलपर्स घेऊन आले आहे यशोदा गार्डनचा लक्झरियस प्रोजेक्ट. प्रदूषण विरहित आणि निसर्गरम्य परिसरात 2 बेडरूम हॉल किचनचे लक्झरियस रो बंगलो, ते देखील फ्लॅटच्या किमती. तुम्ही तुमच्या घराचे बजेट सांगा, आम्ही तुमच्या घराचे स्वप्न साकार करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून देण्यास सहकार्य करू. विद्येचे माहेरघर असलेल्या अडगाव शिवारात आणि 15 ते 20 मिनिटाच्या अंतरावर असलेल्या ओझर एअरपोर्टची कनेक्टिव्हिटी अशा वैविध्यपूर्ण आदिती डेव्हलपर्सच्या यशोदा गार्डनला अवश्य भेट द्या आणि आपल्या घराचे स्वप्न साकार करा. अधिक माहितीसाठी संपर्क आदिती डेव्हलपर्स, विशाल राऊत, 90 21 98 43 33, अभिजित राऊत, 89 28 00 83 33. नाशिक आहे मिसळची राजधानी आणि साधना मिसळ खवय्यांची राणी. तब्बल 65 वर्षांची परंपरा, सर्वात जुनी मिसळ साधनाची. तर्री रस्सा चटकदार मिसळ भारी, कांदा शेव पापड लिंबाची चव न्यारी. सहपरिवार किंवा मित्रांसह मिसळ खायची म्हटलं की सर्वांना आठवतो बारदान फाटा. प्रशस्त जागेत ग्रामीण जीवनाचा अनुभव, स्वच्छ वातावरणात आरोग्यदायी पदार्थ, ग्राहकांसाठी तत्पर सेवा. मिसळ सोबत मठ्ठा, ताक, सोलकढी आणि गुळाच्या जिलबीची लज्जत. साधना रेस्टॉरंट मध्ये 20 प्रकारची पानं, त्यात फायर पान, आईस पान, प्रसिद्ध उंट, घोडा, बैलगाडीची लयलूट, आमले बंधूंचं नाशिकशी अतूट नातं. साधनाच्या चटकदार स्वादाचे तुम्ही शौकीन व्हाल. पार्किंगसाठी प्रशस्त जागा, हरदेव बाग, मोतीवाला कॉलेज रोड, बारदान फाटा, गंगापूर रोड, नाशिक. आदिती डेव्हलपर्स घेऊन आले आहे यशोदा गार्डनचा लक्झरियस प्रोजेक्ट. प्रदूषण विरहित आणि निसर्गरम्य परिसरात 2 बेडरूम हॉल किचनचे लक्झरियस रो बंगलो, ते देखील फ्लॅटच्या किमती. तुम्ही तुमच्या घराचे बजेट सांगा, आम्ही तुमच्या घराचे स्वप्न साकार करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून देण्यास सहकार्य करू. विद्येचे माहेरघर असलेल्या अडगाव शिवारात आणि 15 ते 20 मिनिटाच्या अंतरावर असलेल्या ओझर एअरपोर्टची कनेक्टिव्हिटी अशा वैविध्यपूर्ण आदिती डेव्हलपर्सच्या यशोदा गार्डनला अवश्य भेट द्या आणि आपल्या घराचे स्वप्न साकार करा. अधिक माहितीसाठी संपर्क आदिती डेव्हलपर्स, विशाल राऊत, 90 21 98 43 33, अभिजित राऊत, 89 28 00 83 33. नाशिक आहे मिसळची राजधानी आणि साधना मिसळ खवय्यांची राणी. तब्बल 65 वर्षांची परंपरा, सर्वात जुनी मिसळ साधनाची. तर्री रस्सा चटकदार मिसळ भारी, कांदा शेव पापड लिंबाची चव न्यारी. सहपरिवार किंवा मित्रांसह मिसळ खायची म्हटलं की सर्वांना आठवतो बारदान फाटा. प्रशस्त जागेत ग्रामीण जीवनाचा अनुभव, स्वच्छ वातावरणात आरोग्यदायी पदार्थ, ग्राहकांसाठी तत्पर सेवा. मिसळ सोबत मठ्ठा, ताक, सोलकढी आणि गुळाच्या जिलबीची लज्जत. साधना रेस्टॉरंट मध्ये 20 प्रकारची पानं, त्यात फायर पान, आईस पान, प्रसिद्ध उंट, घोडा, बैलगाडीची लयलूट, आमले बंधूंचं नाशिकशी अतूट नातं. साधनाच्या चटकदार स्वादाचे तुम्ही शौकीन व्हाल. पार्किंगसाठी प्रशस्त जागा, हरदेव बाग, मोतीवाला कॉलेज रोड, बारदान फाटा, गंगापूर रोड, नाशिक. AICTE व DTE मान्यता प्राप्त तसंच MSBTE शी संलग्न अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम श्री कपिलधारा पॉलिटेक्निक, मुक्काम पोस्ट वाकी, कावनई रोड, तालुका इगतपुरी, जिल्हा नाशिक. प्रवेश सुरू 2020-21 साठी. ST, SC, SBC, NT, VJDT प्रवेश मोफत. ओपन OBC फक्त ओपन किंवा OBC फक्त
9,000 रुपयांमध्ये प्रवेश. ST, SC, SBT, NT, VJDT विद्यार्थ्यांना वसतिगृहामध्ये राहण्याची आणि जेवणाची मोफत सोय. इगतपुरी तालुक्यातील विद्यार्थ्यांना बस सेवा मोफत. ITI पेक्षाही चांगला कोर्स. 100% नोकरीची खात्री. मेकॅनिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक अँड टेली इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी या सर्व शाखांमध्ये प्रवेश उपलब्ध. सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक शासकीय शिष्यवृत्ती भेटणार. घोटी ऑफिसचा पत्ता मार्केट कमिटीच्या मागे, मुक्काम पोस्ट घोटी, तालुका इगतपुरी, जिल्हा नाशिक. संपर्कासाठी फोन नंबर 7350458722 किंवा 8888644943 किंवा 9552618333 किंवा 8208129930. अफगाणिस्तानच्या मुंबईतील वाणिज्यदूत झाकिया वर्दक यांनी अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची मंत्रालयात भेट घेतली. अफगाणिस्तानच्या मुंबईतील नवनियुक्त वाणिज्यदूत झाकिया वर्दक यांनी अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची मंत्रालयात सदिच्छा भेट घेतली. यावेळी भुजबळ म्हणाले की अफगाणिस्तानशी असलेले सौहार्दाचे संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र शासन उत्सुक आहे. महाराष्ट्रातील शैक्षणिक, सामाजिक तसंच सार्वजनिक वितरण व्यवस्थेसंदर्भातील माहिती अफगाणिस्तानला धोरणे बनवताना निश्चितच उपयुक्त ठरतील. राज्यातील विविध विकास कामांबाबत राबवण्यात येणाऱ्या उपक्रमाची माहिती यावेळी भुजबळ यांनी दिली. अफगाणिस्तानची मुंबईतील पहिली महिला वाणिज्यदूत असल्याचा अभिमान वाटत असल्याचं सांगून झाकिया वर्दक यांनी आपल्या कार्यकाळात भारत आणि अफगाणिस्तानमधील उद्योग व्यापार वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं. वेद न्यूज साठी सिनियर कॉरेस्पॉन्डंट कमलाकर तिवडे, नाशिक. सिडको लेखानगर पोस्ट कार्यालयाचं स्थलांतर झाल्याचा सूचना फलक तिथे लावण्यात यावा अशी मागणी भाजपा सिडको मंडळ 1च्या वतीनं करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी वेद न्यूजनं सिडको लेखानगर पोस्ट कार्यालयाच्या स्थलांतराची बातमी दिली होती. त्याच अनुषंगानं भाजप सिडको मंडळ 1चे अध्यक्ष शिवाजी बरके आणि सिडको भाजप SC मोर्चा मंडळचे अध्यक्ष कुंदन खरे यांच्या शिष्टमंडळानं पोस्ट कार्यालयाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी भेट घेऊन स्थलांतराचा एक फलक लावण्यासंदर्भात चर्चा केली. कारण नागरिकांना संभ्रम निर्माण होत आहे. अनेक वर्षांपासून असलेले पोस्ट कार्यालय भाड्याच्या जागेत स्थापित केले होते. गेल्या 30 दिवसांपासून मागील बाजूला ते स्थलांतरित झाले आहे. सिडकोच्या जवळपास 1, 2, 3 आणि 4थ्या स्कीमचा काही भाग आणि चेतनानगर, राणेनगर तसंच इंदिरानगरचा संपूर्ण भाग पोस्ट कार्यालयाशी जोडला आहे. यामुळे 3 ते 4 किलोमीटर अंतरावरून ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी येथे विविध पोस्टल कामासाठी येत असतात. स्थलांतराचा बोर्ड नसल्यानं त्यांना पत्ता विचारावा लागतो. त्यातच तिथे कोणी चुकीचा पत्ता सांगितला तर मनस्ताप होतो. यावेळी वेळही वाया जातो. पोस्टाच्या कामाची व्याप्ती वाढली असून केंद्र शासनाच्या विविध प्रकारच्या योजना तसंच RD बचत खाते, महिला बचत गट योजना, रजिस्टर, स्पीड पोस्ट, आंतरदेशीय पत्र, तिकीट विक्री आणि या सेवा पोस्ट कार्यालयात नागरिकांसाठी दिल्या जातात. आलेल्या नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी पोस्ट कार्यालय स्थलांतराचा एक फलक भारतीय जनता पक्षाच्या वतीनं लावण्यात येईल अशी माहिती मंडल अध्यक्ष शिवाजी वर्के यांनी दिली. काळामध्ये या सिडको विभागीय पोस्ट ऑफिस हे स्थलांतरित झालं हे आम्हाला वेद न्यूजच्या माध्यमातून समजले आणि आज आम्ही या सिडको पोस्ट ऑफिसला या ठिकाणी आल्यानंतर आम्ही बघितलं की हे स्थलांतरित झाल्यानंतरही ह्या पोस्ट ऑफिसच्या अधिकाऱ्यांनी, इथल्या कर्मचाऱ्यांनी त्या जागेवर कुठलाही स्थलांतरीचा बोर्ड न लावल्यामुळे आजही ज्येष्ठ नागरिक असतील, लहान मुलं असतील, महिला असतील यांना हे पोस्ट ऑफिस सापडण्यासाठी खूप स्वतःची वणवण करावं लागते आणि त्या ठिकाणी कुणीही व्यक्ती नसल्यामुळे कोणाला विचारता येत नाही. अनेक लोकांना 2-2, 3-3 वेळा चक्रा मारूनही पोस्ट ऑफिस सापडत नाही. तर आज आम्ही या ठिकाणी
पोस्ट ऑफिसचे जे अधिकारी यांना आम्ही यांची भेट घेतली आणि यांना सांगितलं की आपण ताबडतोब हा बोर्ड, स्थलांतरीचा बोर्ड त्या जुन्या जागेवर लावावा आणि लोकांची जी गैरसोय होते ही गैरसोय थांबवावी. पण त्यांनी आम्हाला सांगितले की आमचं वरून जे काही मंजूर होईल त्यावेळेस आम्ही बोर्ड लावू. तर आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने या ठिकाणी स्थलांतरीचा बोर्ड लावतो आहे. आज आम्ही सगळ्यांच्या वतीने त्या जुन्या जागेवर स्थलांतरीचा बोर्ड लावून लोकांची गैरसोय दूर होईल अशा पद्धतीचं या ठिकाणी काम करतो आहे. आम्ही 2-3 वेळा इथून गेलो. मला पहिलं पोस्ट ऑफिस आहे का नाही का गेलं कुठे, तर त्यामुळे मला मग 1-2 जण भेटलं. त्यांना विचारलं, ते म्हणे मला माहीत नाही. दुसऱ्याला विचारलं, ते म्हणे मला माहीत नाही. तर म्हटलं पोस्ट ऑफिस इथं होतं, गेलं कुठे काय. तो शेवटी एक जण भेटले, ते म्हणे अहो इथं होतं, त्याची तोडफोड झाली सगळे म्हणे, ते नवीन करता कुठे म्हणे. तो एक जण जमा झाले तेव्हा आम्हाला कळलं की इथलं पोस्ट ऑफिस हल्लं गेलं. तर त्यांनी बोर्ड वगैरे अगोदर काही लावायला पाहिजे. कुठली गोष्ट अगोदर करताना अगोदर काही सूचना वगैरे द्यायला पाहिजे. यावेळी मंडल उपाध्यक्ष राहुल गणोरे, डॉक्टर संदीप सुतार, विलास सानप, किरण शिंदे आदी सहभागी होते. वेद न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट चंदन खरे, सिडको. इगतपुरी परिसरात हाथरस प्रकरणी तहसीलदारांना निवेदन देऊन राष्ट्रवादी काँग्रेस आणि वाल्मिकी समाजातर्फे तीव्र निषेध नोंदवण्यात आला. इगतपुरी तहसीलदार कार्यालयात उत्तर प्रदेशच्या हाथरसमधील युवतीवर जो 19 सप्टेंबर रोजी अन्याय अत्याचार करून तिला ठार करण्यात आलं, या निंदनीय घटनेच्या निषेधार्थ तहसीलदारांना निवेदन देऊन जाहीर निषेध नोंदवण्यात आला. यावेळी तरुणीवर होणाऱ्या अत्याचारावर आळा बसेल आणि उत्तर प्रदेशच्या सरकारच्या दडपशाहीचा निषेध तीव्र शब्दांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि वाल्मिकी समाजातर्फे व्यक्त करण्यात आला. राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष फिरोज पठाण यांनी वेद न्यूजशी बोलताना हा निषेध व्यक्त केला. आम्ही निवेदन दिलं तर हाथरसच्या जे घटना घडली हाथरसला तिला वाईट घटना घडलेली आहे. जे पण लोकांनी जे कृत्य केलेलं आहे त्यांना फाशी शिक्षा व्हावी आणि आम्ही BJPचे जे मुख्यमंत्री आहे आणि तिथली सरकार आहे UPची त्यांचा आणि तिथले पोलिसांचा निषेध करतो आणि जे आरोपी आहे त्यांना फाशी शिक्षा होईल अशी आमची मागणी आहे. तो निवेदन आम्ही सगळ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आणि वाल्मिकी समाजातर्फे तहसीलदार साहेबांनी दिलं आहे. मनीषा वाल्मीकि लड़की पे अत्याचार हुआ है, उस संदर्भ में उन खास तहसील कार्यालय में हमने एक निवेदन दिया है कि उन सब दोषियों को फांसी की शिक्षा होए. इसलिए हम लोग सब इधर आज तहसील कार्यालय में पुलिस स्टेशन में एक निवेदन दिया है और आगे ऐसे प्रकार और होना और सरकार का जो भी है मोदी सरकार इनने इस पे ध्यान देना, अन्यथा इसके परिणाम आगे चलकर गलत साबित हो सकते हैं. यावेळी फिरोज पठाण, वसीम सय्यद, मिलिंद हिरे, दीपक मावरिया, जीतू ठकोलिया, राजू पाथरे, चंद्रकांत श्रावगीर, लक्ष्मण जेथे, अनुप कर्वे, भीम जेथे, अण्णा फोंडवे, मिलिंद हिरे, बंटी गांगुर्डे, अक्षय गोसावी, सनी राठी, यश पडाया, अतुल शेलार, नितीन गायकवाड, राज जेथे, महेश रावगीर, महेश पगारे उपस्थित होते. वेद न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील पुरोहित, इगतपुरी. माजी खासदार समीर भाऊ भुजबळ यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. शुभेच्छुक दिलीप खैरे, प्रदेश सरचिटणीस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, महाराष्ट्र राज्य तथा नाशिक जिल्हा अध्यक्ष, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, नाशिक. प्रगतीच्या वाटेने जाऊ या साथीने. नाशिकचे विकास पुरुष माजी खासदार समीर भाऊ भुजबळ यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. शुभेच्छुक दिलीप खैरे, प्रदेश सरचिटणीस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, महाराष्ट्र राज्य तथा जिल्हाध्यक्ष, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, नाशिक. प्रगतीच्या वाटेने जाऊ या साथीने. महाराष्ट्राचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री नामदार छगनरावजी भुजबळ साहेब तसंच माजी खासदार माननीय श्री समीरभाऊ भुजबळ साहेब यांना उदंड आयुष्यासाठी अनंत शुभेच्छा. शुभेच्छुक श्री राहुल विष्णुपंत बलक,
चेअरमन सक्षम बहुउद्देशीय सेवा सहकारी संस्था, चेअरमन श्री राजेंद्र जगताप, अटल ज्योती निर्माण सहकारी संस्था मर्यादित, सिन्नर. प्रगतीच्या वाटेने जाऊया साथीने. नाशिकचे विकास पुरुष माजी खासदार समीरभाऊ भुजबळ यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. शुभेच्छुक दिलीप खैरे, प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र राज्य तथा जिल्हाध्यक्ष अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद नाशिक. प्रगतीच्या वाटेने जाऊया साथीने. नाशिकचे विकास पुरुष माजी खासदार समीरभाऊ भुजबळ यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. शुभेच्छुक दिलीप खैरे, प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र राज्य तथा जिल्हाध्यक्ष अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद नाशिक. प्रगतीच्या वाटेने जाऊया साथीने. ग्रीन गरुडा वेदांत एंटरप्राइजेस अधिकृत वितरक सोलर वॉटर हीटर, सोलर ॲग्रिकल्चर पंप, ऑन ग्रेड सिस्टीम, ऑफ ग्रेड सिस्टीम, सोलर होम लाईट, सोलर स्ट्रीट लाईट आकर्षक दरात उपलब्ध. आमचा पत्ता ऑफिस क्रमांक 2, दीप ज्योती अपार्टमेंट, लोकमान्य हॉस्पिटल जवळ, धात्रक फाटा, नाशिक. आमची दुसरी शाखा प्लॉट क्रमांक 77, गणेश नगर, पाईपलाईन रोड, सातपूर, नाशिक. संपर्कासाठी मोबाईल क्रमांक 9850061303. नेमका उपचार उपलब्ध नसलेल्या डेंग्यूपासून बचाव करणं हे आपल्याच हातात आहे. अंगावरती आणि पायावरती पांढरे पट्टे असलेल्या एडिस या डासापासून प्रसार होणाऱ्या या रोगाला अटकाव करण्यासाठी आपल्या परिसरातील पाणी साठवण्याचे ड्रम्स, पिंप, टाक्या, रांजण, मडकी प्रत्येक आठवड्याला धुवून नंतरच पाणी भरा. आणि हो, या साठवणुकीच्या माध्यमांना झाकणं घाला. डेंग्यूच्या डासांची संख्या रोखण्यासाठी कूलर, फ्रीज, कुंड्यातील पाणी बदलणं हे गरजेचं आहे. यासोबतच घराचं छत, बाल्कनी, बेसमेंटमध्ये पाणी साचता कामा नये. आपल्या परिसरातील भंगार सामान, टायर्स, नारळाच्या करवंट्या यांची रवानगी घंटा गाडीमध्ये करा आणि विहिरी, टाक्या, कारंजे, हौद यामध्ये गप्पी माशांची पैदास करा. बांधकाम व्यावसायिकांनी टाक्यांमध्ये अळीनाशक औषध फवारणं हे गरजेचं आहे. व्यावसायिक बंधूंनी टायर्स, भंगार छताखाली किंवा प्लॅस्टिकनं झाकून ठेवावे. डेंग्यू, मलेरिया सारखे रोग आपण रोखू शकतो. डासांची वाढ होणार नाही याची खबरदारी घेऊन. परिसर स्वच्छ, डेंग्यू हिवताप मुक्त. AICTE व DTE मान्यता प्राप्त तसंच MSBTE शी संलग्न अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम श्री कपिलधारा पॉलिटेक्निक, मुक्काम पोस्ट वाकी, कावनई रोड, तालुका इगतपुरी, जिल्हा नाशिक. प्रवेश सुरू 2020-21 साठी. ST, SC, SBC, NT, VJDT प्रवेश मोफत. ओपन, OBC फक्त ओपन किंवा OBC फक्त 9,000 रुपयांमध्ये प्रवेश. ST, SC, SBT, NT, VJDT विद्यार्थ्यांना वसतिगृहामध्ये राहण्याची आणि जेवणाची मोफत सोय. इगतपुरी तालुक्यातील विद्यार्थ्यांना बस सेवा मोफत. ITI पेक्षाही चांगला कोर्स. 100% नोकरीची खात्री. मेकॅनिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक अँड टेली इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी या सर्व शाखांमध्ये प्रवेश उपलब्ध. सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक शासकीय शिष्यवृत्ती भेटणार. घोटी ऑफिसचा पत्ता मार्केट कमिटीच्या मागे, मुक्काम पोस्ट घोटी, तालुका इगतपुरी, जिल्हा नाशिक. संपर्कासाठी फोन नंबर 7350458722 किंवा 8888644943 किंवा 9552618333 किंवा 8208129930.
आदिती डेव्हलपर्स घेऊन आले आहे यशोदा गार्डनचा लक्झरियस प्रोजेक्ट. प्रदूषण विरहित आणि निसर्गरम्य परिसरात 2 बेडरूम हॉल किचनचे लक्झरियस रो बंगलो, ते देखील फ्लॅटच्या किमतीत. तुम्ही तुमच्या घराचे बजेट सांगा, आम्ही तुमच्या घराचे स्वप्न साकार करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून देण्यास सहकार्य करू. विद्येचे माहेरघर असलेल्या अडगाव शिवारात आणि 15 ते 20 मिनिटाच्या अंतरावर असलेल्या ओझर एअरपोर्टची कनेक्टिव्हिटी अशा वैविध्यपूर्ण आदिती डेव्हलपर्सच्या यशोदा गार्डनला अवश्य भेट द्या आणि आपल्या घराचे स्वप्न साकार करा. अधिक माहितीसाठी संपर्क आदिती डेव्हलपर्स, विशाल राऊत, 90 21 98 43 33, अभिजित राऊत, 89 28 00 83 33. नाशिक आहे मिसळची राजधानी आणि साधना मिसळ खवय्यांची राणी. तब्बल 65 वर्षांची परंपरा, सर्वात जुनी मिसळ साधनाची. तर्री, रस्सा, चटकदार मिसळ भारी, कांदा, शेव, पापड, लिंबाची चव न्यारी. सहपरिवार किंवा मित्रांसह मिसळ खायची म्हटलं की सर्वांना आठवतो बारदान फाटा. प्रशस्त जागेत ग्रामीण जीवनाचा अनुभव, स्वच्छ वातावरणात आरोग्यदायी पदार्थ, ग्राहकांसाठी तत्पर सेवा. मिसळ सोबत मठ्ठा, ताक, सोलकढी आणि गुळाच्या जिलबीची लज्जत. साधना रेस्टॉरंटमध्ये 20 प्रकारची पानं, त्यात फायर पान, आईस पान, प्रसिद्ध उंट, घोडा, बैलगाडीची लयलूट, आमले बंधूंचं नाशिकशी अतूट नातं. साधनाच्या चटकदार स्वादाचे तुम्ही शौकीन व्हाल. पार्किंगसाठी प्रशस्त जागा, हरदेव बाग, मोतीवाला कॉलेज रोड, बारदान फाटा, गंगापूर रोड, नाशिक. आदिती डेव्हलपर्स घेऊन आले आहे यशोदा गार्डनचा लक्झरियस प्रोजेक्ट. प्रदूषण विरहित आणि निसर्गरम्य परिसरात 2 बेडरूम हॉल किचनचे लक्झरियस रो बंगलो, ते देखील फ्लॅटच्या किमतीत. तुम्ही तुमच्या घराचे बजेट सांगा, आम्ही तुमच्या घराचे स्वप्न साकार करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून देण्यास सहकार्य करू. विद्येचे माहेरघर असलेल्या अडगाव शिवारात आणि 15 ते 20 मिनिटाच्या अंतरावर असलेल्या ओझर एअरपोर्टची कनेक्टिव्हिटी अशा वैविध्यपूर्ण आदिती डेव्हलपर्सच्या यशोदा गार्डनला अवश्य भेट द्या आणि आपल्या घराचे स्वप्न साकार करा. अधिक माहितीसाठी संपर्क आदिती डेव्हलपर्स, विशाल राऊत, 90 21 98 43 33, अभिजित राऊत, 89 28 00 83 33. नाशिक आहे मिसळची राजधानी आणि साधना मिसळ खवय्यांची राणी. तब्बल 65 वर्षांची परंपरा, सर्वात जुनी मिसळ साधनाची. तर्री, रस्सा, चटकदार मिसळ भारी, कांदा, शेव, पापड, लिंबाची चव न्यारी. सहपरिवार किंवा मित्रांसह मिसळ खायची म्हटलं की सर्वांना आठवतो बारदान फाटा. प्रशस्त जागेत ग्रामीण जीवनाचा अनुभव, स्वच्छ वातावरणात आरोग्यदायी पदार्थ, ग्राहकांसाठी तत्पर सेवा. मिसळ सोबत मठ्ठा, ताक, सोलकढी आणि गुळाच्या जिलबीची लज्जत. साधना रेस्टॉरंटमध्ये 20 प्रकारची पानं, त्यात फायर पान, आईस पान, प्रसिद्ध उंट, घोडा, बैलगाडीची लयलूट, आमले बंधूंचं नाशिकशी अतूट नातं. साधनाच्या चटकदार स्वादाचे तुम्ही शौकीन व्हाल. पार्किंगसाठी प्रशस्त जागा, हरदेव बाग, मोतीवाला कॉलेज रोड, बारदान फाटा, गंगापूर रोड, नाशिक. आदिती डेव्हलपर्स घेऊन आले आहे यशोदा गार्डनचा लक्झरियस प्रोजेक्ट. प्रदूषण विरहित आणि निसर्गरम्य परिसरात 2 बेडरूम हॉल किचनचे लक्झरियस रो बंगलो, ते देखील फ्लॅटच्या किमतीत. तुम्ही तुमच्या घराचे बजेट सांगा, आम्ही तुमच्या घराचे स्वप्न साकार करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून देण्यास सहकार्य करू. विद्येचे माहेरघर असलेल्या अडगाव शिवारात आणि 15 ते 20 मिनिटाच्या अंतरावर असलेल्या ओझर एअरपोर्टची कनेक्टिव्हिटी अशा वैविध्यपूर्ण आदिती डेव्हलपर्सच्या यशोदा गार्डनला अवश्य भेट द्या आणि आपल्या घराचे स्वप्न साकार करा. अधिक माहितीसाठी संपर्क आदिती डेव्हलपर्स, विशाल राऊत, 90 21 98 43 33, अभिजित राऊत, 89 28 00 83 33. नाशिक आहे मिसळची राजधानी आणि साधना मिसळ खवय्यांची राणी. तब्बल 65 वर्षांची परंपरा, सर्वात जुनी मिसळ साधनाची. तर्री, रस्सा, चटकदार मिसळ भारी, कांदा, शेव, पापड, लिंबाची चव न्यारी. सहपरिवार किंवा मित्रांसह मिसळ खायची म्हटलं की सर्वांना आठवतो बारदान फाटा.
प्रशस्त जागेत ग्रामीण जीवनाचा अनुभव, स्वच्छ वातावरणात आरोग्यदायी पदार्थ, ग्राहकांसाठी तत्पर सेवा, मिसळ सोबत मठ्ठा, ताक, सोलकढी आणि गुळाच्या जिलबीची लज्जत। साधना रेस्टॉरंट मध्ये 20 प्रकारची पानं, त्यात फायर पान, आईस पान, प्रसिद्ध उंट, घोडा, बैलगाडीची लयलूट, आमले बंधूंचं नाशिकशी अतूट नातं। साधनाच्या चटकदार स्वादाचे तुम्ही शौकीन व्हाल। पार्किंगसाठी प्रशस्त जागा, हरदेव बाग, मोतीवाला कॉलेज रोड, बारदान फाटा, गंगापूर रोड, नाशिक। AICTE व DTE मान्यता प्राप्त तसंच MSBTE शी संलग्न अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम श्री कपिलधारा पॉलिटेक्निक, मुक्काम पोस्ट वाकी, कावनई रोड, तालुका इगतपुरी, जिल्हा नाशिक। प्रवेश सुरू 2020-21 साठी। ST, SC, SBC, NT, VJDT प्रवेश मोफत। ओपन OBC फक्त ओपन किंवा OBC फक्त 9,000 रुपयांमध्ये प्रवेश। ST, SC, SBT, NT, VJDT विद्यार्थ्यांना वसतिगृहामध्ये राहण्याची आणि जेवणाची मोफत सोय। इगतपुरी तालुक्यातील विद्यार्थ्यांना बस सेवा मोफत। ITI पेक्षाही चांगला कोर्स, 100% नोकरीची खात्री। मेकॅनिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक अँड टेली इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी या सर्व शाखांमध्ये प्रवेश उपलब्ध। सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक शासकीय शिष्यवृत्ती भेटणार। घोटी ऑफिसचा पत्ता मार्केट कमिटीच्या मागे, मुक्काम पोस्ट घोटी, तालुका इगतपुरी, जिल्हा नाशिक। संपर्कासाठी फोन नंबर 7350458722 किंवा 8888644943 किंवा 9552618333 किंवा 8208129930। लासलगावच्या ग्रामीण रुग्णालयात 7 व्हेंटिलेटर फिजिशियन अभावी पडून आहेत। फिजिशियन उपलब्ध न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा भाजपानं दिला आहे। नाशिक नंतर निफाड तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट ठरतोय। बाधितांची संख्या 3000च्या वर गेली असताना कोरोना बाधितांना वेळेवर व्हेंटिलेटर न मिळू शकल्यानं आपला जीव गमवावा लागत आहे। राज्य शासनानं केंद्र शासनाकडून लासलगाव कोविड सेंटरला 7 व्हेंटिलेटर देण्यात आले, परंतु फिजिशियन नसल्यानं ते तिथे धोक्यात पडून आहेत। यापूर्वी 4 व्हेंटिलेटर दिले होते, मात्र फिजिशियन नसल्याचंच कारण सांगून पिंपळगाव येथील नव्यानं सुरू झालेल्या शासकीय रुग्णालयात ते पाठवण्यात आले होते। यानंतर लासलगावकरांनी संताप व्यक्त केल्यानंतर केंद्र सरकारकडून पुन्हा 7 व्हेंटिलेटर उपलब्ध करून देण्यात आले, परंतु फिजिशियन नसल्याने हे 7ही व्हेंटिलेटर बंद खोलीत धोक्यात पडून आहेत। त्वरित फिजिशियन उपलब्ध न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा भाजपचे जिल्हा कोषाध्यक्ष प्रकाश दायमा यांनी दिला आहे। गेल्या 6 महिन्यांपूर्वी मार्च मध्ये लासलगाव मध्ये कोविड सेंटर कार्यान्वित करण्यात आलं। 400हून अधिक रुग्णांवर उपचार करण्यात आले। यातील 60 रुग्णांना पुढील उपचारासाठी नाशिकला पाठवण्यात आलं होतं। याची दखल घेऊन शासनाकडून 7 व्हेंटिलेटर देण्यात आले, परंतु फिजिशियन नसल्याचं कारण सांगून अद्यापही हे व्हेंटिलेटर कार्यान्वित नाहीत। त्यामुळे लासलगाव ग्रामीण रुग्णालयाचा भोंगळ कारभार इथे उघडकीस येतोय। वेद न्यूज साठी कैलास उपाध्ये, लासलगाव। सर्व तीर्थ टाकेचा परिसर हरिनामाच्या मधुर स्वरांनी भक्तिमय झाला। सुरक्षित अंतर ठेवत अधिक मासात रोज दैनंदिन काकड आरती होत आहे। इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील तीर्थक्षेत्र असलेल्या सर्व तीर्थ टाकेत या परिसरातील मारुती मंदिरात अधिक अश्विन महिन्यात दरवर्षी कार्तिक महिन्यात मोठ्या उत्साहात पहाटे काकड आरती केली जाते। काकड आरती म्हणजे 1 महिना चालणारा हा उत्सव निद्रिस्त देवादिकांना जागवण्यासाठी केला जातो असे समजूत आहे। वारकरी संप्रदायामध्ये काकड आरतीला फार वर्षांपासून महत्त्व आहे। ग्रामीण आणि शहरी भागातील सर्वच मंदिरांमध्ये पहाटेच्या काकड आरतीचा मधुर सूर निनादत एकेकाळी सर्व गावकरी परिसरातील लोक एकत्रितरित्या सामूहिकपणे काकड आरती करीत असत। त्याचं प्रमाणही मोठ्या प्रमाणावर होतो, परंतु अलीकडच्या काळात काकड आरतीची गर्दी ओसरत लागली आहे। काकड आरतीमध्ये येणाऱ्या तरुणांची संख्या कमी झाली आहे। आता केवळ गावातील ज्येष्ठ पुरुष महिला मंदिरात एकत्र येऊन काकड आरती करतात। विठ्ठल मंदिरातील काकड आरतीमध्ये टाळ मृदुंगाच्या तालावर भजन सादर होतं।
आताही अनेक गावांमध्ये ही परंपरा अखंडपणे सुरू आहे. त्यापैकीच एक टाकेद येथे पहाटेच्या समयी घरातील ज्येष्ठ भाविक उठून स्नान आटोपून मंदिरात जाऊन काकड आरती करतात. पहाटे उठून शुद्ध हवा मिळावी, आरोग्य सुदृढ राहावं असा या काकड आरती मागील उद्देश असू शकतो. त्यामध्ये आरोग्य विषयक भावना निश्चितच दडलेल्या आहेत, परंतु बहुतांश भाविक काकड आरतीकडे धार्मिक दृष्टिकोनातूनच पाहतात. मंदिरातील काकड आरती आरोग्यानंतर भाविक जय जय रामकृष्ण हरीचा गजर करीत टाळ मृदुंगाच्या तालावर प्रदक्षिणा घालतात. अधिक आणि चातुर्मासात भगवान विष्णू म्हणजेच विठ्ठल हे निद्रेमध्ये असतात. त्यांना उठवण्यासाठी ही काकड आरतीची परंपरा असल्याचं बोललं जातं. आरती दरम्यान 3 मंगलचरण काकडा, आरतीचे अभंग, भोपाळीचे अभंग, पूजेची ओळ, 7वी मालिका, वासुदेव, आंधळा, पांगुळा, गवळणी आदींसह गणपतीची, भैरवनाथाची, विठ्ठलाची आरती होते. त्यानंतर भाविकांना प्रसादाचं वाटप होतं. पांडुरंगाष्टक, कालभैरवाष्टक झाल्यानंतर काकड आरतीची समाप्ती होते. हरिभक्त परायण निवृत्ती महाराज वारंसे, सुरेश मुतळक, बजरंग लहामटे, पोपट गोडे, पुरोहित रमेश बेलगावकर, राजेंद्र बेलगावकर, रामदास कोरडे, दत्तू काळे, लालू खोडे, सतीश गायकवाड, महावीर शहा आदी भाविक भक्तगण टाकीद येथील मुख्य मारुती मंदिरात पहाटे काकड आरतीसाठी उपस्थित राहतात. वेद न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील पुरोहित, इगतपुरी. इगतपुरी तालुक्यातील अडसरे खुर्द येथील ग्रामपंचायत कर्मचारी गावातील पाणीपुरवठा विहिरीवरील मोटार चालू करण्यासाठी गेला असताना विजेचा शॉक लागून त्याचा जागीच मृत्यू झाला. इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील ग्रामपंचायत अडसरे खुर्द या परिसरातील ग्रामपंचायत पाणीपुरवठा कर्मचारी 22 वर्षीय गणेश जगन जाधव याचा सोमवारी रात्री 12 ते 1 वाजेच्या सुमारास त्याचा भाऊ ज्ञानेश्वर जगन जाधव यांना सोबत घेऊन कडवा नदी टाकीत तीर्थक्षेत्राच्या परिसरात असलेल्या ग्रामपंचायत अडसरे खुर्दच्या पाणीपुरवठा विहिरीवर मोटर चालू करण्यासाठी गेला असता इलेक्ट्रिकचा शॉक लागून जागीच मृत्यू झाला. गणेश जगन जाधव हा सोमवारी रात्री 12च्या सुमारास कडवा नदीतीरी असलेल्या पाणीपुरवठा विहिरीवर मोटर चालू करण्यासाठी त्याचा भाऊ ज्ञानेश्वर जाधव याला घेऊन गेला होता. विहिरीपासून जवळपास 60 मीटर अंतरावर असलेल्या स्विच स्टेशनवर कर्मचारी गणेश जाधव यांनी त्याचा भाऊ ज्ञानेश्वर जाधव यांना थांबवलं आणि कर्मचारी गणेश हा पाणीपुरवठा विहिरीवरती मोटार चालू झाली आहे की नाही हे बघण्यासाठी आला असता काळोखाच्या अंधारात दोघे भाऊ एकमेकांपासून हाकेच्या अंतरावर असताना सुद्धा परंतु दुरुस्त केलेली मोटार चालू झाली नसल्यानं गणेश याने पाणीपुरवठा विहिरीवरील 2 मोटारींपैकी 1 मोटार चालू करण्याचा प्रयत्न केला, परंतु मोटार चालू होत नसल्यानं गणेशने मोटारीची वायर तपासणी केली असता दरम्यान वायर तुटलेली दिसली. गणेशने रात्रीच्या अंधारात पाण्यात उतरून वायर जोडण्याचा प्रयत्न केला. वायर जोडताना शॉर्ट सर्किट होऊन गणेशचा शॉक लागून जागीच मृत्यू झाला. त्यानंतर गणेशचा मृतदेह नदीपात्रातील विहिरीच्या पाण्यात पडला. ही घटना झाल्यानंतर या ठिकाणी स्विच स्टेशनवर असलेला त्याचा भाऊ ज्ञानेश्वर याने खूप वेळ झाला अजून गणेशचा आवाज आला नाही. त्याच्याकडून कोणताच प्रतिसाद येत नसल्यानं जोरात आवाज दिला. ज्ञानेश्वरनं विहिरीच्या ठिकाणी काळोख्या अंधारात धाव घेतली आणि या विहिरीच्या ठिकाणी आवारात जगन दिसत नव्हता. गणेश कुठे बेपत्ता झाला की काय याचा शोध मोहीम सुरू केली असता शॉक लागून पाण्यात पडलेला गणेश ज्ञानेश्वरला सापडत नव्हता. परंतु ज्ञानेश्वरनं ग्रामपंचायत सरपंच भांगरे, उपसरपंच ज्ञानेश्वर मोंढे, कचरू गिरंगे आणि काही ग्रामपंचायत सदस्य पोलीस पाटील यांना ही बाब कळवली. तोपर्यंत वेळ झाला होता. रात्री 3 वाजता ग्रामपंचायत सरपंच भांगरे, उपसरपंच ज्ञानेश्वर मोंढे, सदस्य नामदेव भोईर, पोलीस पाटील अनिता गोसावी आदींसह पदाधिकारी वर्गाला कळताच सर्वांनी गावकऱ्यांसोबत वायरमन दौंड, उत्तम साबळे, कचरू गिरंगे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पुढील तपास आणि कार्यवाही शवविच्छेदनासाठी घोटी ग्रामीण शासकीय रुग्णालयात नेण्यात आलं आहे. वेद न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील पुरोहित, इगतपुरी. इगतपुरीतील जनसेवा प्रतिष्ठाननं इगतपुरी नजीक झालेल्या अपघातात मरण पावलेल्या एका मुलाचे अंत्यसंस्कार करण्यासाठी निराधार आईला मदत करून जनसेवा हीच ईश्वर सेवा असल्याचं दाखवून दिलंय. जिथे नाही कोणती सेवा तिथे जनसेवा या उक्तीचा प्रत्यय शासकीय अधिकाऱ्यांना आणि नाशिक येथील गरीब महिलेला नक्कीच जाणवला. काल 6 ऑक्टोबरला गणेशवाडी परिसरातील नाशिक मधील सुमनबाई नामदेव तांदळे आणि अभिराज नामदेव तांदळे हे आई आणि मुलगा कामानिमित्त ट्रकने शहापूर येथे जात असताना मुंबई आग्रा हायवे हॉटेल स्टार ऑफ हायवे लतीफवाडी जवळ ट्रक थांबला असता अभिराज काही कारणास्तव खाली उतरत असताना समोरून येणाऱ्या वाहनाने त्याला उडवलं.
यात अभिराज जागीच मृत पावला. अभिराज सुमनबाईंचा एकुलता एक मुलगा असल्यानं त्यांना काय करावं हे सुचेना. अभिराज यांस इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात भरती केलं असता त्यास तिथं मृत घोषित करण्यात आलं. सदर महिलेस कोणीच नातेवाईक नसल्यानं मृत अभिराजच्या अंत्यसंस्काराचा प्रश्न उभा राहिला. इगतपुरी ग्रामीण रुग्णालयाच्या अधीक्षिका डॉक्टर देवरे यांनी याबाबत इगतपुरीतील जनसेवा प्रतिष्ठानशी संपर्क साधला असता जनसेवेच्या कार्यकर्त्यांनी फक्त होकारच दर्शवला नाही तर सदर महिलेस आर्थिक मदतीसाठी हातही पुढे केला. त्यानुसार मृत अभिराज तांदळेचे इगतपुरी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले आणि त्याच्या आई सुमनबाई तांदळे यांना 3001 रुपये आर्थिक सहाय्यही करण्यात आलं. अंत्यसंस्कारासाठी किरण फलटणकर, दीपक राठी, अजित पारख, संतोष महाडिक, सागर परदेशी, कृष्णा करवा, पत्रकार सतीश पुरोहित, श्याम धुमाळ आणि आपत्ती व्यवस्थापन टीमचे प्रकाश माने उपस्थित होते. या प्रसंगी ग्रामीण रुग्णालयाच्या अधीक्षिका डॉक्टर स्वरूपा देवरेंची मोलाची मदत झाली. वेद न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील पुरोहित, इगतपुरी. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया वेद न्यूजच्या पुढील प्रसारणात अधिक वेदक माहिती आणि ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत मी दर्शना आपली रजा घेते. नमस्कार.